चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सरमायास युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, सोमवारी म्हणजे 3 तारखेला होणारा हिंदी या विषयाचा पेपर कसा असेल, यामध्ये कोणते प्रश्न आयएमपी असणार, एखादा उतारा असेल, ग्रामर असेल, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न कसे सोडायचे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसे असेल, प्रश्नपत्रिका नेमके कोणते प्रश्न येणार, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटून जाणार। तर विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास परवडे, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक येथून आपलं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हिंदी या विषयामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क पाहिजे असेल, प्रश्नपत्रिका कशी येईल, स्वरूप माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। पूर्ण आयएमपी सगळे जे काही प्रश्न असेल, व्याकरण असेल, आपण डिटॉक म्हणजे आपण काय करणार आहे का व्यवस्थितपणे आपण सॉल्व्ह करून घेणार आहे आणि व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता डायरेक्टली मी व्हिडिओला सुरुवात करतोय। बघा विद्यार्थी मित्रांनो, का सगळ्यात पहिले बघा एखादा उतारा असतो। बघा हा जो उतारा आलेला, टांग से ज्यादा फिक्र मुझे उन लोगों की हुई, अतिशय आयएमपी उतारा आहे, लक्षात घ्या मित्रांनो। आता या उतार्यावरती कोणकोणते प्रश्न येणार आहेत ते आता बघूया। बघा मित्रांनो, का या उतार्यावरती प्रश्न विचारले गेले होते का निम्नलिखित वाक्य पूर्ण कीजिए, म्हणजे काय तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या, बरोबर आहे। दिलेलं फक्त ओळ शोधायची, ऍज इट इज जिथं असेल तिथं त्याच्या पुढचं एक वाक्य तुम्हाला लिहून टाकायचे। पुढे बघा दिले पहिला, मरीज का आराम हराम तब हो जाता है जब। बघा काय दिलंय का मरीज का आराम हराम तब हो जाता है जब। काय मग अशा वेळी काय करायचं का आपल्याला दिलेलं वाक्य पॅसेज म्हणजे कुठं दिसते आपल्याला ते बघायचं। मग काय तर मिलने जुलने वाले अधिक, मग कुठं दिसेल याच्या पुढे बघा। तर आपण जर बघितलं इथं तर पॅसेज मध्ये दिसून येत आपल्याला का ये मिलने जुलने वाले कई बार इतने अधिक आते और कभी कभी इतना परेशान करते कि मरीज का आराम हराम हो जाता है, बरोबर दिसते आपल्याला। अशा प्रकारे फक्त उतारा वाचायचे, त्याचीच उत्तरं तिथं दिलेली असतात। पुढे बघा 2 नंबरला, जब मिलने वालों का ख्याल लेखक को आता है तब। काय मग पुढे काय का उन्हें लगा की उनकी दूसरी टांग भी टूट गई है, बरोबर आहे। मग हे कुठं दिसणार आहे आपल्याला, तर आपण जर पॅसेज मध्ये जर बघितलं, व्यवस्थित वाचला बघा, काय मिलने वालों का ख्याल आते ही मुझे, मुझे म्हणजे कोणाला, लेखकाला, मग लगा की मेरी दूसरी टांग भी टूट गई, हे त्याचं उत्तर आहे। फक्त इथून प्रश्न खाली घ्यायचा आहे तुम्हाला आणि रिकाम्या जागा भरायच्या तुम्हाला। लक्षात घ्या, 2 मार्क हातातले कोणाचे जाता कामा नये। पुढे बघा उत्तर लिखिए, हमदर्दी जताने वाले की फिक्र करने वाले। तर कोण आहे फिक्र करने वाले, लेखक आहे। लेखक को परेशान करने वाले कोण आहे का मिलने जुलने वाले, कोण आहे तर भेटणारे लोक येतात हॉस्पिटलमध्ये, ते सगळ्यात जास्त परेशान करतात। पुढे बघा, मरीज का मिलने के संबंध में यहाँ समय का पालन पाला जाता है, बरोबर आहे, किंवा पालन केलं तर आपण म्हणतो त्याला काहीतरी बंधन असतं। मग कुठं असतं याचं सगळ्यात जास्त जनरल वॉर्ड मध्ये असतं। कुठं असतं, जनरल वॉर्ड मध्ये, लक्षात घ्या। आपण जर हॉस्पिटलला गेलो तरी आपल्याला समजतं का जनरल वॉर्डला जास्त लिमिट दिलं असतं, बरोबर आहे। मग हे सगळे उत्तर आपल्याला पॅसेज मध्ये दिसतात। पुढे बघा, मरीज को इसके कारण नींद नहीं आती, कोणामुळं तर मिलने वाले जगा देते, मिलने वाले जगा देते, याच्या कारणामुळे काय होतं का जो कोणी पेशंट असेल त्याला नींद म्हणजे झोप येत नाही। तर लक्षात घ्या, दिलेलं सगळेच उत्तर हे तिथंच पॅसेज मध्ये असतात, फक्त व्यवस्थित पॅसेज वाचून नीट घ्यायचा। पुढचा प्रश्न बघा, गद्यांश में आई हुई एक समानार्थी शब्द की जोडी ढूंढकर लिखिए। कोणती जोडी घ्या, लक्षात घ्या। तुम्हाला दुसरा शब्द वाटला असेल एखादा, त्याची समानार्थी शब्द घ्या, कोणती घ्या, काही अडचण नाही। बघा इथं मी घेतलेले फिक्र और हमदर्दी, काय फिक्र और हमदर्दी काय तरी समानार्थी जोडी आहे। पुढे बघा, गद्यांश में प्रयुक्त 2 उर्दू शब्द ढूंढकर लिखिए, म्हणजे काय करायचे तुम्हाला, कोणतेही 2 शब्द तुमच्या मनाने जे तुम्हाला पॅसेज मध्ये वाटताय का उतार्यामध्ये 2 शब्द हे उर्दू भाषेचे आहेत, ते तुम्ही लिहू शकतात। बघा आता जर आपण बघितलं तर काय होऊ शकतो, हमदर्दी येऊ शकतो, त्याच्यानंतर एहसान येऊ शकतो। हे जे शब्द आहेत ते काय उर्दू भाषेतील आहेत। पुढे बघा, पुढे दिले का आराम हराम हे विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए। बघा काय करायचे, 25 ते 30 शब्दामध्ये आपले विचार लिहायचे। मग आता आपण शाळेपासून शिकत असतो, आळस हा माणसाचा शत्रू आहे, बरोबर आहे, आराम हराम आहे। मग काय करायचं का याच्यावरती तुम्हाला माहिती लिहायची। तुम्हाला लक्षात घ्या, दिलेले उत्तर पॅसेज मध्येच असतात, दिलेल्या उतार्यामध्ये असतात, त्याच्यामुळे त्याच्यातले वाक्य जरी लिहिले फक्त तुमच्या भाषेत लिहायचे। मग काय, यह नारा देश के प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू ने दिया था, हे लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी चालेल, तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला तुमचे विचार मांडायचे, बरोबर आहे। एखादी गोष्ट कंटाळा केल्यानंतर काय होऊ शकतं का यश मिळू शकत नाही, एखादा कंटाळा जर केला आपण तर एखादी गोष्ट राहून जाते, मग आता करू उद्या करू, ती कायमस्वरूपी राहून जाते, मग आपल्याला वेळेत अडचण येते। हे आपल्याला हिंदी भाषेतून स्वतःला लिहायचं तिथं। बघा पुढे बघा, दुसरा पॅसेज आहे, आता आपल्याला हा बघून घ्यायचंय। व्यवस्थित लक्षात घ्या का पॅसेज नीट वाचायचा पहिल्यांदा, वेळ आपल्याकडे भरपूर असतो, पॅसेज वाचून घ्या, दिलेले रिकाम्या जागा काय असतील ते त्याची उत्तरं ऍज इट इज तिकडे दिलेले असतात। पुढचा बघा आता,
काय उत्तर लिखिए। समाज में अपनी आजीविका बहुत से लोग इससे चलाते हैं। बघा किससे चलाते, शरीर श्रम से। समाज में अपनी आजीविका थोड़े लोग इससे चलाते हैं बौद्धिक श्रम से। बघा नंतर आराम में रहने वाले लोगों के पास आहे काय संपत्ती, जे लोक आरामात राहतात त्यांच्याजवळ काय संपत्ती जास्त आहे, बरोबर आहे। लक्षात घ्या का अनेक लोगों में इसकी आदत नाहीये काय श्रम करणे की, काही लोकांना सवयच नाहीये का ते श्रम करू शकतात, काबड कष्ट करू शकतात, ते फक्त काय करतात तर फक्त खायचं प्यायचं काम चालू करतात, बरोबर आहे। याची उत्तर बघा तर याच्यामध्ये सगळीकडे इथं दिलेले बघा काय श्रम से चलाते है, बघा इथं हेडलाईन केली श्रम से चलाते है, थोडे बौद्धिक श्रम से, जिनके पास संपत्ती, हे सगळी उत्तरं इथेच असतात। पॅसेजमध्ये सगळी उत्तर दिलेले असतात, स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, बरोबर तुम्हाला समजून जाईल। पुढे बघा गद्यांश में उल्लेखित यज्ञ, गद्यांश में उल्लेखित यज्ञ काय तर याच्यामध्ये दिलेलं संपत्ती ज्ञान आणि संपत्ती ज्ञान यज्ञ आणि भूदान यज्ञ हे दोन याच्यामध्ये येतात बघा, संपत्ती ज्ञान आणि भूदान यज्ञ बघा हे लक्षात ठेवा, हे याच्यामध्ये येतात। आणि तुम्ही जर बघितलं इथं तर बघा इथं दिले संपत्ती दान यज्ञ आणि भूदान यज्ञ की आखरी आशय क्या आहे हे दिलेलं याच्यामध्ये, सगळी उत्तरं इथंच असतात। फक्त लक्षात घ्या मित्रांनो दिलेले शब्द बघायचे, त्याला मॅच होणारा शब्द तिथं शोधायचा, बरोबर आहे। चला आता पुढे बघूया। पुढे बघा काय दिले तर धनियों के दान से होने वाले सामाजिक कार्य, काय का धनियों के दान से, धनियों के दान म्हणजे काय का जे श्रीमंत लोक असतात ज्यांच्याजवळ पैसा वगैरे असतो आपण म्हणतो, आणि त्या लोकांनी जर एखाद्या ठिकाणी मदत केली तर सामाजिक कार्य काय होऊ शकतं, तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या का कुठं मंदिर वगैरे काय असेल तिकडे जास्त पैसा देण्यापेक्षा सामाजिक कार्य कुठं होतं तर तुम्ही जर एखाद्या शाळेला किंवा एखाद्या हॉस्पिटलला जर जास्त मदत करत असाल तर तेव्हा सामाजिक कार्य हे 100% होत असतं। म्हणून लक्षात घ्या याचं उत्तर काय येणार तर अस्पताल आणि विद्यालय हे याचं उत्तर येणार आहे। ओके पुढे बघा सूचना के अनुसार कृत्या कीजिए, बघा उपसर्गयुक्त आणि प्रत्यययुक्त हे शब्द विचारले जातात, त्यामुळे नीट लक्ष द्या मित्रांनो। बघा काय उपसर्गयुक्त, आता तुम्हाला शब्द दिलाय आणि प्रत्यययुक्त पण तुम्हाला शब्द त्याचा शोधायचा आहे। शब्द कोणता दिला बघा तर श्रम दिलेला आहे, काय दिलाय तुम्हाला श्रम दिलेला आहे। आणि उपसर्गयुक्त शब्द तर काय येणार त्याच्या म्हणजे अगोदर, काय उपसर्ग म्हणजे काय त्याच्या अगोदर आला पाहिजे आणि प्रत्यययुक्त म्हणजे काय त्याच्या नंतर आला पाहिजे, बरोबर आहे। मग श्रमच्या अगोदर काय होऊ शकतो परिश्रम हा शब्द तयार होऊ शकतो आणि प्रत्यययुक्त काय होतं श्रमिक शब्द तयार होऊ शकतो, बरोबर आहे। अशा प्रकारे उत्तर लिहायची। पुढे बघा मित्रांनो गद्यांश में प्रयुक्त शब्द युग्म ढूंढकर उसका अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए। बघा आता काय का एखादा शब्द तुम्हाला शोधायचा त्याच्यामधला का शब्द युग्म असणार, रेमक म्हणतो आपण त्याला, आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा। आता समजा आपण घेतला याच्यामध्ये काय घेतला तर सामग्री घेतला, कोणता शब्द घेतला सामग्री घेतला आणि वाक्यात उपयोग करायचे। बघा काय दिले तर पंडित जी ने राघव से पूजा पाठ की सामग्री मांगी, बघा काय पंडित जी ने राघव से पूजा पाठ की सामग्री मांगी। सामग्री तुम्ही असंही म्हणू शकतात मेरे दोस्त ने किंवा मैंने मेरे दोस्त के पास पूजा पाठ की सामग्री मांगी, अशा प्रकारे देखील तुम्ही घेऊ शकता। फक्त लक्षात घ्या याच्यामध्ये त्याचा उल्लेख आला पाहिजे। पुढे बघा करोगे दान पाओगे समाधान विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए। मग आता करोगे दान पाओगे समाधान, जर एखाद्या ठिकाणी आपण दान केलं, लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीला दान केलं, जेवण असेल पुस्तके असतील वह्या असतील किंवा एखादा अजून एक श्रम कार्य असेल ते जर आपण दान केलं तर काय होऊ शकतो का आपल्याला समाधान भेटतं। जसं की आपण मुलांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना मदत करतो, आणि लक्षात घ्या ज्ञानदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे। मग यापैकी तुम्हाला काय करायचे हे तुमच्या शब्दामध्ये लिहायचे 25 से 30 शब्दात। जसं की दान से न केवल सामाजिक समृद्धि आती है बल्कि यह हमें आत्मसंतुष्टि भी देता है, यह व्यक्ति को आध्यात्मिक और नैतिक तौर पर समृद्ध बनाता है, हे आपल्या शब्दामध्ये आपण लिहायचे, बरोबर आहे। 25 ते 30 शब्दामध्ये तुम्ही उत्तर चांगल्यापैकी लिहा, चांगलं मार्क तुम्हाला नक्कीच भेटणार अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो। चला पुढचा प्रश्न आता बघूया पटापट काय मित्रांनो। पुढचा उत्तर आहे, आता या उत्तराचा पण आपल्याला व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे। बघा आता दिलेला उत्तर मी परत सांगतो का दिलेला उत्तर कोणताही असू द्या, कविता असू द्या काय असू द्या, व्यवस्थित एकदा रीड करून घ्या, व्यवस्थित वाचून घ्या, त्याच्यामध्ये सगळी उत्तर असतात आणि त्याचे उत्तर तुम्हाला बाहेर अजिबात नसतात, त्याच्यामुळे उत्तर नीट वाचण्याचा प्रयत्न करा। पुढे बघा आता उत्तरामध्ये काय दिले आपल्याला तर प्रश्न आता डायरेक्टली बघूया का उत्तर लिखिए। पहिला दिलाय बघा 4 दिलाय, ढाका कॉलेज से परीक्षा में, बघा जो काही दिला असेल आपल्याला काय घेणं देणं तो बांगलादेशचा असू द्या कुठे असू द्या, उत्तर आलाय पास झाला। काय दिलं याच्यामध्ये का द्वितीय स्थान पाने वाले आणि तृतीय स्थान पाने वाले। आता कोण होते द्वितीय स्थान पाने वाले तर ते होते मेघनाथ साहा। कोण होते मेघनाथ साहा होते,
आणि तृतीय म्हणजे काय तिसरं स्थान ज्यांना भेटलं ते कोणतं, निखिल रंजन सेन होते. बरोबर आहे. मग आता याचं उत्तर आपल्याला कुठं भेटणार, तर लक्षात घ्या, फक्त आणि फक्त आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित पॅसेज वाचून घ्यायचंय. काय करायचं आपल्याला, व्यवस्थित पॅसेज वाचायचंय. याच्यामध्ये उत्तर भेटून जाईल बघा. मेघना साहा ने ढाका कॉलेज परीक्षा दी थी और वरीयता क्रम से दूसरे स्थान पे थे. कोण होते, दुसऱ्या स्थानावरती, दुसऱ्या क्रमांकावरती मेघना साहा होती. आणि निखिल रंजन सेन इस परीक्षा में तीसरे स्थान प्राप्त किया था. कोणी, निखिल रंजन सेन यांनी तिसरं स्थान, म्हणजे त्या उतार्यामधील आपल्याला जे पहिलं उत्तर आहे आपलं ते इथं असणार आहे. आलं योग्य उत्तर. पुढे बघा, गद्यांश में उल्लेखित दल सदस्य. आता दिलेले दल, दल काय सबूज पत्र आहे, सदस्य कोण आहे तर प्रथमा चौधरी दिलेले आहेत बघा. हे पण उत्तर तुम्हाला इथं भेटून जाणार बघा. इथं दिसतंय का बघा, सत्येन सबूज पत्र आणि प्रथमा चौधरी काय का दल के सदस्य ते दिसतंय ना. दिलेली उत्तर तिथंच असतात, फक्त व्यवस्थित पॅसेज वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान देने से ज्ञान बढ़ता है विषय पर 25 से 30 शब्द में अपने विचार लिखिए. 25 ते 30 शब्दामध्ये तुम्हाला काय करायचे का आपले विचार लिहायचे. कशावरती, ज्ञान देने से ज्ञान बढ़ता है. बरोबर ना. एखाद्याला जर आपण गोष्ट समजून सांगितली, आता आम्ही शिक्षक सगळ्या मुलांना तुम्ही समजून सांगत असतो, शिकवत असतो, मग याच्यातून काय होतं का आमचं ज्ञान स्वतः वाढत असतं. बरोबर आहे, आमचं ज्ञान हे स्वतः वाढत असतं. मग मित्रांनो लक्षात घ्या का ज्ञान दिल्यानं काय असतं, ज्ञान हे वाढत असतं. हे तुमच्या शब्दामध्ये लिहायचे. तुम्ही एखाद्याला गायडन्स करून बघा, एखाद्याला तुम्ही शिकवा आणि थोडंसं प्रॅक्टिकली करून बघा. तुम्ही जितकं शिकवणार तितकं समोरच्या पेक्षा तुम्हाला जास्त समजणार, तुमच्या जास्त काळांतर लक्षात राहणार. त्याच्यामुळे म्हणतात का ज्ञान देणे से ज्ञान बढ़ता है. आणि लक्षात घ्या, ज्ञानदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं. हे मी पुन्हा तुम्हाला रिपीट करतोय. पुढे बघा, आता विभाग 2 बघायचे आपल्याला काय दिले का पद्य बघा. आता 12 मार्कासाठी असतं याच्यामध्ये. काय एकूण कविता असतात बघा. किसी का हमने छीना नहीं, प्रकृती का रहा पालना यही. बघा अशी कविता दिलेली आपल्याला, व्यवस्थित समजून घ्यायचे. आता बघा उत्तर लिखिए. उत्तर लिखिए काय सांगितलं का वचन में. बघा दिलेलं काय, वचन में, संचय में. वचन में काय येणार तर कविता आपण वाचली तर सत्य येणार, संचय में दान येणार, भुजा में शक्ती आणि प्रतिज्ञा में काय येणार तर देव येणार. लक्षात घ्या, ही उत्तरं इथंच आपल्याला दिलेली असतात. बरोबर. इथं बघा, संचय में दान, वचन में सत्य, बरोबर, प्रतिज्ञा में देव, हे सगळी वही शक्ती, हे सगळं उत्तर दिलेली तिथं असतात. फक्त नीट वाचून घेणं काळाची गरज आहे. पुढे बघा, गद्यांश में विलोम शब्द. आता लक्षात घ्या मित्रांनो, विलोम म्हणजे काय, याला म्हणतात विरुद्धार्थी शब्द. कोणते शब्द, विरुद्धार्थी शब्द, ऑपोजिट वर्ड असे म्हटलं जातं. मग कोणते तुम्ही शोधून लिहा ना तुमच्या मनाला, तुम्हाला वाटतं ते जे दिसतं ना तुम्ही ते लिहा. असं काय नाही का आम्ही जे देणार तेच घ्या, तुम्हाला वाटतं ते लिहा. आता समजा आपण घेतला का संपन्न, बघा संपन्न त्याचा विरोधार्थी काय येणार विपन्न. विरोधार्थी शब्द काय त्याचा विपन्न येणार बघा. पुढे बघा शब्द दिलाय. पुढे बघा, आता निम्नलिखित शब्दों के वचन पहचान कर लिखिए. आता मराठीला पण प्रश्न आला होता काय का वचन ओळखून लिहायचे. वचन बदलायला सांगितलं, वचन बदलीये म्हणजे त्याला बदलायचं, एक असेल तर अनेक वचन. पण लक्षात घ्या, वचन ओळखायचंय का किती आहे, एक वचन आहे का अनेक वचन आहे. मग आता पहिला शब्द दिलेला आपल्याकडे भारत. काय दिला, भारत दिलेला आहे. तर भारत देश आपला एकच आहे ना का जास्त आहे ती, जगामध्ये भारत देश किती आहे ती एकच आहे. म्हणून काय हा एक वचन. आणि भुजा ए, भुजा म्हणजे एक वचन आणि भुजा ये. लक्षात घ्या, हिंदीमध्ये जर असा ए किंवा जर अनुसार आला असेल अशा प्रकारचा तर लक्षात घ्या ते बहुवचन म्हणजे काय अनेक वचन असतं. त्याच्यामुळे याची नोंद करून घ्या, काय एक वचन आणि अनेक वचन. पुढे बघा, उपयुक्त पद्यांश की अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से शब्द में लिखिए. काय का भारत माता का गौरव गाथा का वर्णन किया है. आपल्या शब्दामध्ये द्यायचे. शेवटच्या बघा अंतिम 4 पंक्तिया म्हणजे काय, शेवटच्या 4 वळी या आपल्या शब्दामध्ये लिहायच्या आहे. त्याचं तुम्हाला काय करायचं का त्याचा अर्थ, तुमच्या सरळ अर्थ म्हणजे जो काय तुमचा अर्थ असेल तुम्हाला वाटत असेल ते तुमच्या मनाने अर्थ तुम्हाला 25 ते 30 शब्दामध्ये लिहायचे. बघा अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे. आणि लक्षात घ्या अशीच बोर्डाला प्रश्नपत्रिका तुम्हाला येणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एकदा लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय तो पण नक्की कमेंट मध्ये करा. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना किती मार्क मिळतील, किती अपेक्षित आहे ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला आता पुढे बघूया काय दिलं बघा. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. बघा आता काय कविता दिलेली, पुन्हा हे पण बघून घ्यायचे. आता याच्यामध्ये बघा दिले का निम्नलिखित विधान सत्य अथवा असत्य पहचान कर लिखिए. म्हणजे काय चूक की बरोबर, ट्रू ऑर फॉल्स. बघा मग आता याच्या वेळी काय करायचं, फक्त लक्षात घ्या उतारा जो काय असेल, कविता असू द्या,
उतारा असू द्या, व्यवस्थित वाचायचं आणि त्याची उत्तर त्याच्यामधून शोधून घ्यायची। बघा आता काय, उपयुक्त पद्यांश में शिशिर ऋतू का वर्णन किया गया है क्या, नाही, असत्य म्हणजे काय, चुकीचं विधान आहे। पुढे बघा, श्रीराम जी का मन डर रहा था, सत्य म्हणजे काय, ट्रू म्हणजे बरोबर। दृष्ट व्यक्ति का प्रेम स्थिर नहीं होता है, सत्य बरोबर आहे। आणि शेवटी बघा, सद्गुण एक एक करके आपने आप सज्जन व्यक्ती के पास आ जाते, याचं उत्तर काय येणार, तरी याचं उत्तर पण सत्य येणार। फक्त लक्षात घ्या मित्रांनो, का व्यवस्थित तुम्हाला उतारा किंवा कविता दिली असेल त्याचं वाचन करून घेणं गरजेचं आहे। चला आता पुढे जाऊया आपण। आता बघा, तर निम्नलिखित शब्दों के लिए पद्यांश में प्रयुक्त शब्द ढूंढकर लिखिए। आता याच्यामध्ये जे शब्द दिले असतील, लक्षात घ्या काय केले असेल, का याच्यामध्ये शब्द दिले असेल त्याच्यावर लिहायचे। मग आता काय, दुष्ट दिले बघा, काय दिले, दुष्ट दिले, मग याला काय, तो खल येतो बरोबर आहे। नंतर विद्वान, विद्वानला काय शब्द याच्यामध्ये बुध आलेला आहे, लक्षात घ्या। पुढे बघा, निम्नलिखित शब्दों के लिंग पहचान कर लिखिए। आता लिंग बदलायचे का नाहीये, लिंग बदलायचे का नाहीये, काय करायचे ते पहचान कर लिखिए म्हणजे काय, ओळखायचे, लिंग ओळखायचे। बुंद काय येतो, तर लक्षात घ्या, बुंद हे स्त्रीलिंगी असतात आणि गिरी, गिरी काय तर हे पुल्लिंगी नाव आहे बघा, काय तर पुल्लिंगी आहे। फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं का, आणि नाही समजलं तर एखाद्या वेळेला वाक्य तयार करून बघा, आपण मराठीमध्ये वाक्य तयार करत असतो, तो आला तर पुल्लिंगी, ती आली तर स्त्रीलिंगी, अशा प्रकारे वाक्य आपण तयार करत असतो आणि त्याच्यानुसार आधार देऊन व्यवस्थितपणे लिंग ओळखून घ्या। ओके, पुढे बघा, उपयुक्त पद्यांश क्रमशः किन्ही दो पंक्तियों का सरळ अर्थ लिहा। बघा काय करायचं, दोन ओळींचा तुम्हाला, कोणत्याही दोन ओळी तुम्हाला घ्यायची ती आणि त्याचा काय करायचे का, व्यवस्थित सरळ अर्थ तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे। पुढे बघूया आता विभाग 3 कडे, पुन्हा एकदा तुम्हाला उतारा आलेला आहे। आता हा पण उतारा लक्षात घ्या, अगदी सोपा उतारा आणि याची पण प्रश्नांची उत्तर तिथेच दिलेली आहे बघा। इस वर्ष बडी भीषण गर्मी पड रही थी, बघा असा उतारा दिलाय। आता आपण डायरेक्टली प्रश्नांकडे जाऊया। बघा काय दिलंय, संजाल पूर्ण की, संजाल म्हणजे काय, एखादा आपण त्याला म्हणतो का रिलेटेड वगैरे असतं त्याचे वर्ड। मग आता काय दिले बघा, तर लेखक के मन को सुकून देने वाले प्राकृतिक घटक कोणकोणते। आता जर आपण उतारा जर वाचला तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं का, प्राकृतिक सौंदर्य, हरे भरे पहाड, दीर्घता सिद्ध करते हुए वृक्ष आणि अपना अस्तित्व सिद्ध करने वाले झरणे। बघा याचं उत्तर इथं आपल्याला दिसून येणार आहे। फक्त काय करायचे, तुम्हाला व्यवस्थित उतार वाच। बघा इथं दिले, प्राकृतिक सौंदर्य, हरे भरे पहाड़, घरों से सीना ताने खडे, दीर्घता सिद्ध करणारे वृक्ष, पहाड़ों से निरवता, बरोबर आहे। आणि इकडे बघा खाली दिलेले का, अस्तित्व सिद्ध करने वाले झरणे, याचं उत्तर तिथंच दिलेले, फक्त व्यवस्थित वाचन करून घ्या मित्रांनो। पुढे बघा आता, प्रकृती मन को प्रसन्न करते, याच्यावरती तुम्हाला 20-25 ते 30 शब्द लिहायचे आपल्याला, बरोबर आहे। मग 25 ते 30 शब्द लिहायचे आपल्याला। मग हे शब्द लिहिताना लक्षात घ्या का, तुमच्या मनाला जे वाटेल, प्रकृती म्हणजे काय का, आपण निसर्ग म्हणतो का, निसर्ग आज देवता आहे किंवा निसर्ग सर्वस्व आहे, निसर्गाने सगळ्यांची वाढ केली किंवा निसर्ग सगळे आपल्याला, बरोबर। निसर्ग नसतं तर काय झालं, असे निबंध आपण लिहित असतो। मग अशा प्रकारची उत्तर तुमच्या मनाने 25 ते 30 शब्दांनी आपल्याला लिहायचे। पुढे बघा, निम्नलिखित पठित पद्यांश। आता पुन्हा एकदा कविता आलेली तुम्हाला, काय याच्यामध्ये काय करायचे का, व्यवस्थित वाचून घ्यायचे, काय करायचं, व्यवस्थित वाचन करून घ्या अगोदर आणि त्याच्यानंतर व्यवस्थित उत्तर द्यायचे। पुढे बघा दिलाय, उचित जोडिया मिलाइए, जोड्या लावायच्या, काय करायचं तुम्हाला, मॅच द फॉलोइंग, जोड्या लावायचे ते। बघा पहिला दिलाय, खिलखिलाता फुल, मग काय तो, तर तो आहे प्रेरणा, काय तर तो प्रेरणा आहे। त्याच्यानंतर लक्षात घ्या का, भित्री, भितरी काय कुंटा, खारा काय येतो तर जल आणि पावंत काय तर मन येतो। अशा प्रकारे याची उत्तर दिलेली। मग हे उत्तर कुठे भेटतात आपल्याला, का इथं तुम्ही बघितला, नीट वाचून घेतला बघा, खिलखिलता फुल, खिलखिलाता फुल, बरोबर, भितरी कुंठा, सगळं दिलेलं इथं, खारे जल, मन पावन, हे बघा सगळी उत्तर आपल्याला इथं दिलेली आहे। फक्त याचं वाचन व्यवस्थित करून घ्या। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, कांटों के बीच खिलने वाला फूल प्रेरणा देता है, विषय पर बघा, म्हणजे काय का, एखादा व्यक्ती संघर्ष करत असेल, एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष असेल, कठीण परिस्थिती असेल, गरीब असेल आणि त्याने जर संघर्ष केला, चांगला अभ्यास केला, मोठा केला, त्याला यश नक्कीच मिळतं। अशा प्रकारचं उदाहरण देऊन तुम्हाला काय करायचे, 25 ते 30 शब्दामध्ये तुमचे विचार लिहायचे। कारण गुलाबाचं फुल सगळीकडे प्रसिद्ध आहे, खूप आवडतं द्यायला, पण आपल्याला माहितीये का, त्या झाडाला काटे असतात पण त्याला फुल चांगले येतं, बरोबर, चिखलात कमल फुलतं,
बरोबर का नाही? तर लक्षात घ्या, ज्याला अभ्यास करायचे तो मेहनत करायचे, तो कष्ट करून बरोबर मोठा होऊ शकतो. जसा अभ्यास करतो अभ्यास केला जाऊ शकतो. याचं उदाहरण तुम्हाला देऊन काय करायचंय आपल्याला विचार मांडणे करायचे. पुढे बघा दिलेले विभाग 4 मध्ये भाषा अध्ययन दिलेलं आहे. काय का सूचना के अनुसार कृतियां कीजिए. बघा निम्नलिखित वाक्यों में अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. बघा इथं शब्दभेद ओळखायचे. तुम कॉलेज में पढ़ी हो, तुम विचारले. मग आता तुम काय तर सर्वनाम येणार आहे. काय अर्थ सर्वनाम. आपण नामाबद्दल एखाद्याबद्दल विशेष माहिती सांगतो, ती त्याचा ते, बरोबर ना, हे काय आलं तर सर्वनाम आलं. पुढे बघा निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. बघा फक्त वाक्यात प्रयोग करायचे तुम्हाला. कुठे असं धीरे धीरे. बघा काय तर आपण घेऊ शकतो चोट लगने के कारण मयूर धीरे धीरे चल रहा था, किंवा मुझे चोट लगने के कारण मैं धीरे धीरे चल रहा था किंवा चल रही थी. बरोबर आहे. पुढे बघा लेकिन दुसरा शब्द दिला लेकिन. काय का राजू बुद्धिमान है लेकिन पढ़ाई नहीं करताय. बरोबर. तुम्ही तुमच्या मित्राचं नाव द्या किंवा अजून असेल ते तुम्ही ते करू शकता. बरोबर आहे. काय तुमच्या मित्राचं नाव काय असेल ते द्या. वो बुद्धिमान है लेकिन स्कूल नाही जाता, असं आपण म्हणू शकतो. म्हणतात ना घरचे का हुशार आहे पोरग पण शाळेत जात नाही. फक्त लेकिनचा काय दिलं करा तुम्हाला उच्चार आला पाहिजे. पुढे बघा कृती पूर्ण कीजिए. काय दिलं तुम्हाला आता शब्द दिलाय. बघा काय दिलाय शब्द दिलाय आणि तुम्हाला त्याचं संधी विच्छेद संधी भेद हे दोन्ही ओळखायचे. आता याच्यामध्ये तुम्हाला संधी विच्छेद दिलाय. काय दिलाय महा प्लस आत्मा दिलाय. तर शब्द काय असतो महात्मा. काय असतो महात्मा. आणि संधी भेद असतो त्याचा स्वर संधी. काय ना त्याचं स्वर संधी येणार लक्षात ठेवा. पुढे बघा दुसरा शब्द बघा दिलाय आपल्याला का दुस्साहस दिले. बघा दुस्साहस. मग याचा संधी विच्छेद कसा ना दुहा आणि पण साहस आणि संधी भेद काय तर विसर्ग संधी. काय तर विसर्ग संधि. पुढे बघा निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य की सहायता क्रिया पहचान कर उसका मूल रूप से लिखिए. बघा अशा हा प्रश्न आयएमपी आहे लक्षात घ्या परीक्षेला विचारला जातो. पुढे बघा दिले का सहाय्यक क्रिया आणि मूल क्रिया. हम आगे बढ़ गए. जिथं तुम्हाला लक्षात घ्या काय जे वाक्य दिलं असेल ते नीट बघून घ्यायचं. हम आगे बढ़ गए म्हणजे काय का सहाय्यक क्रिया काय तर याच्यामध्ये गए. बरोबर आहे. आणि गए काय तर जाना. कुठंतरी जाना हिंडा बिंडा इकडं तिकडं जाना. बरोबर आहे. पुढे बघा मैंने दरवाजा खोल दिया. काय किया मैंने दरवाजा खोल दिया. खोल दिया. दिया म्हणजे काय देना. दिया म्हणजे काय देना. फक्त अशा मूल क्रिया तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. पुढे बघा निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थ रूप लिखिए. बघा प्रथम आणि द्वितीय प्रेरणार्थ रूप लिहायचे. चलना. चलना म्हणजे काय चलाना. बरोबर आहे. चलाना आणि चलवाना. मिलना म्हणजे काय मिलाना आणि पुढे काय मिलवाना. फक्त एवढं द्यायचे. सिंपल एकदम सगळ्यात सिंपल. काय चलना चलाना आणि चलवाना. मिलना मिलाना आणि मिलवाना. बरोबर आहे. इंग्लिश मध्ये कसं येतं बिग बिगर बिगेस्ट त्या प्रकारे तुम्हाला लिहायचंय. ओके पुढे जाऊया मित्रांनो. आता निम्नलिखित मुहावरे में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. हे तुम्हाला 100% परीक्षेला येणार. इट डज नॉट चेंजेस ऍज इट इज तुम्हाला येणार. बघा पहिला काय दिलाय टांग अडाना. टांग अडाना म्हणजे काय बाधा डालना. टांग अडाना म्हणजे काय तर बाधा डालना म्हणजे काय कोणाच्या तरी मध्ये येणं. बरोबर आहे. काय करणं कोणाच्या तरी मध्ये येणं. पुढे बघा तर वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. काय तुम मेरे काम में टांग मत अड़ाओ. आपण म्हणतो ना तू कशाला माझ्यामध्ये येतोय. बरोबर ना. मेरे बीच में टांग मत अड़ाओ. काय तुम मेरे काम में टांग मत अडाना. पुढे बघा गला फाडणं म्हणजे काय शोर करणं किंवा चिल्लाना. मोकार चिल्लाना जोरात बोलणं. बरोबर आहे. बरोबर का नाही. मग काय वाक्यात उपयोग करू शकतो क्यों गला फाड़ रहे हो चुपचाप बैठो. अशा प्रकारे आपण करू शकतो. आपल्या मनाने आपण करू शकतो. फक्त वाक्यात त्याचा उपयोग आला पाहिजे. पुढे बघा अधोरेखित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए गए मुहावरे के उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. बघा एक वाक्य दिले तुम्हाला याच्यामध्ये त्याला योग्य असं कोणता मुहावरा असेल हे तुम्हाला ओळखायचंय आणि वाक्य त्याच्यामध्ये पूर्ण करून लिहायचे. पुढे बघा दिले रोते हुए बच्चों को गोद में उठाकर माँ स्नेह करने लगी. स्नेह करने लगी म्हणजे काय रे काय हात फेरना. काय करणार आहे हात फेरना त्याचा अर्थ असा होतो. मग याचा आपण वाक्यात उपयोग कसा करू शकतो तर रोते हुए बच्चे को लक्षात घ्या. काय रोते हुए बच्चे को गोद में उठाकर माँ ने हात फेरना शुरू कर दिया. इथून पूर्ण वाक्य लिहायचंय आणि आलेला मुहावरा जो असेल तो त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचंय. राईट. चला मित्रांनो आता पुढे जाऊया.
बघा आय होप आता प्रश्नपत्रिका समजत आली असेल, प्रकार समजत आला असेल आणि सगळे मुलांना जास्तीत जास्त कसे मार्क मिळतील हा आपला प्रयत्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अजून गणिताच्या सगळ्यात आपल्या नोट्स देणारच आहे. तुम्हाला बाकीच्या विज्ञान असेल त्याही देणार आहे, इतिहास भूगोल त्या पण तुम्हाला देणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुढे बघा, पुढचा दिलाय का निम्नलिखित वाक्य में प्रयुक्त कारकों में से एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए. पहिला दिलाय बघा, मकान पर मकान लदे है. काय तर याचं येणार अधिकरण कारक. याचं काय येणार तर अधिकरण कारक. आणि दुसरं काय बघा, राम स्वरूप इशारे के लिए खासते म्हणजे काय संप्रदाय कारक. काय तर संप्रदाय कारक आणि वरचं येणार आहे अधिकरण कारक. फक्त लक्षात ठेवा. समजते. चला आता पुढे बघूया पटापट. बघा मित्रांनो, निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्ह का उपयोग करके लिखिए. हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारतात विराम चिन्ह, इंग्लिश असू द्या मराठी असू द्या, सगळ्या विषयांना प्रश्न कंपल्सरी येतो. बरोबर आहे. वाक्य दिले, हा मेरे पास बहुत से पत्रे. हा मेरे पास आपण बोलतो म्हणजे काय क्वामा देतो. काय देतो आपल्याला क्वामा, म्हणजे हाच्या पुढे एक क्वामा द्यायचा आहे आणि शेवटी आपल्याला काय करायचे, तर जसं आपण मराठीमध्ये त्याला फुल स्टॉप देत असतो त्याच प्रकारे आपल्याला काय करायचे, हिंदी मधून फुल स्टॉप आपल्याला देऊन टाकायचे. पुढचं बघा, निम्नलिखित वाक्य में से किन्हीं दो वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए. बरोबर आहे. पहिला दिलाय, मानू को ससुराल पहुंचाने में ही जाता हूं. काळ बदलायचे, टेन्स. काय करा तुम्हाला याच्यातला टेन्स बदलायचे. पहिला दिलाय बघा, मानू को ससुराल पहुंचाने में ही जाता हूं. बघा काय करायचं याचा तर सामान्य भविष्यकाळ. काय करा तुम्हाला सामान्य याचा भविष्यकाळ करायचे. मग काय वाक्य येणार तर मानू को ससुराल पहुंचाते मैं ही जाऊंगा. काय मानू को ससुराल पहुंचाने मैं ही जाऊंगा, हे याचं योग्य उत्तर येणार. पुढे बघा, दोनों ही देर तक फूट फूट कर रोते. काय करायचं अपूर्ण भूतकाळ. मग कसं येणार तर दोनों ही देर तक फूट फूट कर रो रहे थे. रो रहे थे पूर्ण झाला का रडून त्या दोघांचं अजिबात नाही. पुढे बघा, वे पुस्तक शांति से पढ़ते. पूर्ण वर्तमान काळ. काय वे पुस्तक शांति से पढ़ चुके हे. काय पढ़ चुके हे पूर्ण वर्तमान काळ म्हणजे पूर्ण होऊन गेलेले. बरोबर आहे. पुस्तक वाचून पूर्ण झालेले आहे. काय ते येणार वे पुस्तक शांति से पढ़ चुके हे. समजते. बघा पुढे बघा, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. बघा मोटे तौर पर दो वर्ग किए जा सकते. काय याच्यात काहीच नाही. हे काय आलं सरळ वाक्य. हे काय आलं सरळ वाक्य. पुढचं बघा, निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर जे कंसात दिला असेल ते तुम्हाला करायचे. बघा काय दिले, परिचय के बिना किसी को दाखिल करना चाहिए. काय करायचे निषेधार्थक वाक्य म्हणजे काय निषेध करायचा आहे. नको एखादा म्हणतो ना इकडे जायचे, आपण लगेच त्याला अडवतो. शिक्षक आम्ही काय करतो, तुम्हाला हे करायचं ते आम्ही लगेच अडवतो, हे करू नका. चुकीचं असेल तर आम्ही अडवतो, करू नका. मग काय आता तर काय ना याचं का परिचय के बिना. बघा काय परिचय के बिना किसी को दाखिल नहीं करना चाहिए. दाखिल करना चाहिए का नहीं चाहिए. पुढे बघा, थोडी बातें हुई. याचं काय करायचं तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य तयार करायचे. काय करायचे प्रश्नार्थी वाक्य तयार करायचे. मग काय आपण हो म्हणू शकतो. जसं काय इंग्लिशला WH क्वेश्चन टाइप येतो सेम तसाच. मग काय करायचं कितनी बातें हुई. थोडी बातें हुई आपण म्हणतो ना किती बोलणार आहे तो म्हणाल मोकार बोललो. बरोबर ना. कितनी बातें हुई त्या प्रकारे उत्तर लिहायचे. बघा मित्रांनो अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे. पुढचा भाग बघा, निम्नलिखित वाक्य में से किसी दो वाक्यों को शुद्ध करके लिखे. म्हणजे एखाद्या वाक्यात स्पेलिंग मिस्टेक असते, एखाद्या शब्दामध्ये एखाद्या अक्षरामध्ये स्पेलिंग मिस्टेक असते, काना मात्रा वेलांटी बदललेली असते, ते तुम्हाला सरळ करून लिहायचे. बरोबर आहे. पुढे बघा आता, घर में तख्तके रखे जाने का आवाज आती है. काय का घर में तख्तके रखे जाने का आवाज आती है. तर काय की आवाज आती है. काय आता आहे का आवाज नाही आवाज आते. तख्त काहीतरी ठेवले चटाया बिट्या काहीतरी अजून असं. बरोबर आहे. पुढे बघा, करामत अली के आंखों में आंसू उतर आए. काय का करामत अली की. बरोबर ना. अली की आंखों में आंसू उतर आए. आई नाही हा मराठी शब्द झाला आई आणि हिंदी मध्ये कसा आए. बरोबर आहे. हा शब्द लिहायचा. पुढे बघा तिसरा, ठीक उसी समय रूपा की आंखें खुली. बरोबर खुली पाहिजे ना, इथं खुला दिले. मग काय का ठीक असं लिहायचं व्यवस्थित आणि उसी समय रूपा की आंख काय होई आंखें खुली. बरोबर आहे. आंखें खुली गई असं लिहायचं. समजतं विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा आता विभाग 5 रचना विभाग. आता पत्र लेखन
हे सगळ्यांना जमलं पाहिजे. फॉर्मल असेल, अनौपचारिक, औपचारिक, हे पत्र सगळ्यांना जमलं पाहिजे. व्यवस्थित करून घ्यायचं. बघा पुढचा भाग आहे आता. हे हातातले 4 मार्क कोणत्याही विद्यार्थ्याच्या, आपल्या एकही विद्यार्थ्याचे 4 मार्क जाता कामा नये. काय तर गद्य आकलन, म्हणजे तुम्हाला निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में, असं 4 फक्त प्रश्न तयार करायचे. त्यांचं उत्तर दिलं असेल, एक ओळ वाचत त्याच्यावर प्रश्न तयार करायचा. डब्ल्यू एज्युकेशन बरोबर आहे. जसं बघा चिंतन शास्त्र किस पर आधारित है, नंतर मनुष्य को सबसे बड़ी देन क्या है, किसके बगैर मनुष्य नहीं होता, मनुष्य जीवन किस पर निर्भर है, असे 4 प्रश्न तयार करायचे. याचे उत्तर आहेत नाही तर बघा ना. दिसतंय मनुष्य जीवन का समाधान वाणी में संयम दिले, वाणी के बगैर चिंतन नाही आहे, बरोबर ना. ही सगळी प्रश्न नीट वाचून घ्यायचं आणि त्याच्यावरती प्रश्न तयार करायचा. एका वाक्यात आला पाहिजे फक्त. कुठं आला पाहिजे? एका वाक्यात आला पाहिजे. पुढे बघा मित्रांनो, वृत्तांत लेखन म्हणजे आपण रिपोर्ट रायटिंग म्हणतो इंग्लिशला. रिपोर्ट रायटिंग त्या प्रकारे लिहायचं. एखादा रिपोर्ट तयार करायचा आपण म्हणतो, काय असेल तो त्याच्यामध्ये दिलेला जी वेळ असेल, घटना असेल, सगळं व्यवस्थित उल्लेख करायचा त्याच्यामध्ये. का आपण कुठे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वगैरे आपण स्वतः नसेल तर एखाद्याचे नाव फेकून द्यायचे, जे माहित असेल तर कुठले तरी घ्यायचे आणि व्यवस्थित रिपोर्ट तयार करायचा. या कार्यक्रम इथं झाला, या कार्यक्रमाला कोण कोण होतं, कोण कोण नव्हतं. कहाणी लेखन, ही स्टोरी पूर्ण दिलेली असते, ही पूर्ण वाचून घ्यायची. का काय करायची, स्टोरी ही पूर्ण एकदा वाचून घ्यायची. स्टोरी वाचून घेतल्यानंतर याच्यातले कोणते प्रश्न बरोबर आहे, म्हणजे काय आहे. आता एक गाव दिले, तू घेऊ शकतो नाशिक जिल्हे का एक गाव हे, एक गाव मी इगतपुरी तालुका आहे आणि तिकडे एखादं गाव आहे. लिहा ना तुम्ही, काही फरक नाही पडत. तुम्ही लिहा त्याच्यामधलं, मग त्या गावात काय काय झाले अजून तुम्ही ऍड करा आणि शेवटचा मुद्दा येईपर्यंत तुम्ही तुमच्या प्रकारे कहाणी देऊ शकता. एखाद्या मुलाचं नाव द्या, काय असेल नसेल ते. आणि शेवटी बघा आता विज्ञापन लेखन म्हणजे काय, तर तुम्हाला लक्षात घ्या का जाहिरात लेखन हा प्रकार सगळ्यात महत्वाचा आहे. मराठी असेल, इंग्रजी असेल आणि हिंदी असेल, या तीनही भाषांमध्ये तुम्हाला जाहिरात लेखन म्हणजे विज्ञापन लेखन विचारला जातो. ऍडव्हर्टाइजमेंट बरोबर आहे. बघा आता दिले एक बॉक्स तयार करायचा मस्त. याच्यापैकी तुम्ही आता क्रीडा शिबिर दिले, इथं नाव टाका क्रीडा शिबिर, त्यांचं काय काय असेल ते टाका. उद्घाटन कोण, मार्गदर्शन, कुठं वेळ असेल, वार असेल, सगळं टाकून द्या. त्याच्यामध्ये काय ऑफर असेल, तुम्ही आता क्रीडा शिबिर दिले, मग एखादं काय उद्घाटक असेल, मार्गदर्शन, त्याच्याकडून विशेष बक्षीस असते ते बक्षीस लिहा, किंवा कमिटीतर्फे एखादं बक्षीस असेल, क्रिकेट जे असतं तसं देऊन टाका तुम्ही. आणि त्या प्रकारे तुम्ही हे करा, एका एक फ्री जसं त्या प्रकारे असतात का नाही. जर आलेल्या सर्व पार्टिसिपेट जर 2 जण आले किंवा सगळे जर पार्टिसिपेट झाले, त्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र भेटेल, असं तुम्ही त्या प्रकारे त्याची माहिती देऊ शकतात. आणि शेवटी बघा विद्यार्थी मित्रांनो, 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला निबंध द्यायचा. तो 7 मार्काला असतो निबंध, 7 ते 8 मार्काला. हा लक्षात घ्या. किसान की आत्मकथा, हमारी सैर यादी पुस्तके नव्हती, हे सगळं नीट बघून घ्या. हे परीक्षेला तुम्हाला 100% विचारलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हिंदीची प्रश्नपत्रिका बघितले. लक्षात घ्या, नीट अभ्यास करून घ्या. अशाच प्रकारे प्रश्नपत्रिका तुम्हाला बोर्डाला येणार आहे आणि चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवा. आणि आय होप तुम्हाला हे दिलेलं IMP कामी येईल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओ लाईक करा आणि एकदा कमेंट करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात, आणि आपल्या गरजू मित्रांना आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गणिताचे IMP प्रश्न, सूत्र आणि मागच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी मी टाकून दिल्या, त्या बघून घ्या. पण IMP सगळ्यात प्रश्न गणिताचे कोणते येणार ते आणि त्याच्यानंतर सूत्र कोणते पाठ करायचे हे देखील याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि परीक्षा चालेल चांगला अभ्यास करा आणि आपल्या घरच्यांचं, आपल्या आईवडिलांचं नाव नक्कीच रोशन करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.